जगात लाखो लोक रोज एक गोळी घेतात. एक लहानशी गोळी जी त्यांच्या हृदयाचं रक्षण करते. पण अनेकांना ती नक्की काय करते हेच माहीत नसतं. तर आज आपण याच औषधाबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. ॲम्लोडिपिन, अगदी सोप्या आणि सरळ भाषेत. अच्छा, नॉर्वॅस्क, ॲम्लॉंग, स्टॅम्लो ही नावं कधी ऐकली आहेत का? कदाचित घरातल्या कोणाच्या तरी औषधांच्या बॉक्सवर ह्यापैकी एखादं नाव नक्कीच पाहिलं असेल. पण गंमत अशी आहे की ही सगळी नावं जरी वेगवेगळी असली तरी त्यामागचा खरा हिरो एकच आहे, आणि तो म्हणजे ॲम्लोडिपिन. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ॲम्लोडिपिनच्या अगदी मूलभूत गोष्टी, मग ते कोणत्या आजारांवर काम करतं ते पाहू. त्यानंतर त्याचे साईड इफेक्ट्स, डोज आणि वेगवेगळी ब्रँडची नावं, आणि सगळ्यात शेवटी ते इतर औषधांसोबत एकत्र का दिलं जातं हे समजून घेऊ. चला आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. ॲम्लोडिपिन मुळात आहे तरी काय आणि ते आपलं काम इतक्या प्रभावीपणे करतं कसं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ॲम्लोडिपिन हे एक कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. त्याचं एकच आणि महत्त्वाचं काम आहे आपल्या रक्तवाहिन्यांना म्हणजे ब्लड वेसल्सना एकदम रिलॅक्स करणं. आणि साहजिकच जेव्हा रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात तेव्हा हृदयावरचा ताण कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात येतो. आता हे काम कसं करतं ते खूपच इंटरेस्टिंग आहे. कल्पना करा की आपल्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर कॅल्शियमसाठी छोटे छोटे दरवाजे आहेत. जेव्हा कॅल्शियम या दरवाजातून आत शिरतं तेव्हा या भिंती एकदम घट्ट होतात, आकुंचन पावतात. ॲम्लोडिपिन इथे एका हुशार बॉडीगार्डसारखं काम करतं. ते या दरवाजांवरच उभं राहतं आणि कॅल्शियमला आत येण्यापासून रोखतं. मग काय होतं? रक्तवाहिन्या एकदम आरामात राहतात आणि ब्लड प्रेशर आपोआप खाली येतं. खरंच किती हुशारीने डिझाईन केलंय हे. तर आपल्याला आता हे कळलंय की हे औषध काम कसं करतं. पण डॉक्टर ते नक्की कोणत्या समस्या सोडवण्यासाठी वापरतात? चला पाहूया याचे मेडिकल मिशन्स. याचे 3 मुख्य उपयोग आहेत आणि तिन्ही थेट आपल्या हृदयाशी जोडलेले आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणणं. दुसरं अँजायना म्हणजे छातीत येणाऱ्या वेदना किंवा कळ थांबवणं, कारण हे हृदयाला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतं. आणि तिसरं कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये भविष्यातले धोके टाळण्यासाठी मदत करणं. पण इथे एक रंजक गोष्ट आहे. काही वेळा डॉक्टर याचा वापर ऑफ लेवल सुद्धा करतात, म्हणजे एका अनपेक्षित कामासाठी. उदाहरणार्थ रेनॉल्ड्स सिंड्रोम नावाचा एक आजार आहे, ज्यात थंडीमुळे हातपायांची बोटं पांढरी पडतात. अशा वेळी तिथला रक्तप्रवाह सुधारण्यासाठी ॲम्लोडिपिन एखाद्या जादूसारखं काम करतं. आता प्रत्येक प्रभावी औषधाची एक दुसरी बाजूही असते, आणि ती म्हणजे साईड इफेक्ट्स. घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये, पण याबद्दल माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. चला पाहूया काय अपेक्षित असू शकतं. सगळ्यात सामान्य साईड इफेक्ट म्हणजे पायाच्या घोट्याला सूज येणं, ज्याला अँकल एडिमा म्हणतात. हे का होतं? कारण रक्तवाहिन्या रिलॅक्स झाल्यामुळे थोडं पाणी तिथे जमा होऊ शकतं. याशिवाय थोडी डोकेदुखी, चेहरा लालसर झाल्यासारखं वाटणं, चक्कर येणं किंवा थकवा जाणवणं हे देखील सामान्य आहे आणि सहसा सौम्य असतं. काही कमी प्रमाणात दिसणारे पण महत्त्वाचे साईड इफेक्ट्सही आहेत, जसं की हृदयाची धडधड अचानक वाढल्यासारखी वाटणं, मळमळ किंवा पोटात दुखणं, आणि काही दुर्मिळ केसेसमध्ये हिरड्यांना सूज येणं. असं काही जाणवल्यास डॉक्टरांना कल्पना देणं महत्त्वाचं आहे. चला आता या औषधाच्या रोजच्या वापराविषयी बोलूया. म्हणजे गोळी कधी आणि किती घ्यायची आणि ती बाजारात कोणत्या नावांनी मिळते. ॲम्लोडिपिनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची सोय. ही गोळी दिवसातून फक्त एकदाच घ्यावी लागते. हे 2.5, 5 आणि 10 मिलीग्रॅमच्या डोसमध्ये उपलब्ध असतं आणि डॉक्टर प्रत्येकाच्या गरजेनुसार योग्य डोस ठरवतात. पण दिवसातून एकदाच का? याचं रहस्य दडलंय त्याच्या हाफ लाईफमध्ये, जे तब्बल 30 ते 50 तास आहे. याचा अर्थ एक गोळी घेतल्यानंतर तिचा प्रभाव शरीरात जवळपास 2 दिवस टिकतो, आणि म्हणूनच रक्तदाब दिवसभर एकदम स्थिर राहतो. जसं आपण सुरुवातीला पाहिलं, ॲम्लोडिपिन अनेक नावांनी बाजारात येतं. नॉर्वॅस्क हे त्याचं मूळ नाव आहे, पण भारतात ॲम्लॉंग, स्टॅम्लो, ॲम्लोप्रेस अशी नावं जास्त प्रचलित आहेत. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की नाव कोणतंही असो, आतला मूळ घटक तोच आहे. आणि आता आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया. ॲम्लोडिपिन अनेकदा एकटं लढत नाही, त्याला टीममेट्सची गरज का पडते? चला या टीमवर्कचं सामर्थ्य समजून घेऊया. यामागे आहे सिनर्जीची ताकद. हे अगदी आपल्या क्रिकेट टीमसारखं आहे.
एक चांगला बॅट्समन आणि एक चांगला बॉलर एकत्र येऊन जसं मॅच जिंकवतात ना, अगदी तसंच 2 वेगवेगळी औषधं एकत्र येऊन रक्तदाबावर जास्त प्रभावीपणे नियंत्रण मिळवतात. ही काही लोकप्रिय जोड्या आहेत. ॲम्लोडिपिनला बीटा ब्लॉकर्स, ARB किंवा AC इन्हिबिटर्ससोबत एकत्र दिलं जातं. एक सोपी युक्ती सांगतो. गोळीच्या नावापुढे जर -A, -AM किंवा -AT असं काही अक्षर जोडलेलं दिसलं तर समजून जायचं की ते एक टीमअप औषध आहे. आणि काही वेळा जेव्हा रक्तदाब खूपच हट्टी असतो तेव्हा डॉक्टर ट्रिपल थेरपी वापरतात. म्हणजे यात ॲम्लोडिपिनसोबत आणखी 2 साथीदार असतात. सहसा एक ARB आणि एक डायुरेटिक. टेल्मा AMH हे याच सुपर टीमचं एक उत्तम उदाहरण आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून लक्षात काय ठेवायचं? ॲम्लोडिपिन हे एक सुरक्षित, दिवसातून एकदा घ्यायचं पॉवरफुल औषध आहे जे रक्तदाब आणि छातीतल्या दुखण्यावर नियंत्रण ठेवतं. आणि हो, त्याचा सर्वात कॉमन साईड इफेक्ट म्हणजे घोट्यावर येणारी सूज. आणि जाता जाता एक विचार, ॲम्लोडिपिनची ही टीमअप स्ट्रॅटेजी पाहिल्यावर असं वाटतं का की भविष्यातले वैद्यकीय उपचार हे एकाच हिरो औषधावर अवलंबून न राहता अशाच हुशार टीमअपवर अधिक अवलंबून असतील? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.